वा मागणार नाही तर जवायचं मान जवायला द्यास लागेल ना. बरं ते मानचं जाऊ दे. आता हे नमस्कार. कस काय तू आज इकडे बघा एवढं येतो तोंडातून चाबी काढ लवकर. हे अशामधून आहे परत अरे अनंतराव डिझाईन. दाखव बरं. सगळं फिरायला लागली. बोल दिया मैं 3500 नावाची डबी द्या. बघ 250 मिली. ते पूर्ण तुमच्या मोबाईलमध्ये सेंटर थोडा बरोबर दाखव ना याच्यात. आपण हे मस्त वाटायला ग. 3500 बोले ना. उभीच नाही. नावाची डबी नाही आहे काका. कोणती? तर हे बघा वाजलेले आहे 10:30 आणि माझी ऋतू दिसली का तुम्हाला? पुढे गेली रे. तुला विचारायला मी मला दिसली वाटते ती का? मामाच्या घरी राहिली. बरं मी तुला काय म्हणायला लागलो आई? ऋतूचा आवाज आला. ऋतू कुठे बाय 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 बाय. कुठे 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 हे कुठे हे खेळायली. ऐका बाई ग. तिच्या बहिणीवर गेल्या ना आणि ती एकटी. तुला माहितीये का आई? भाग्यश्रीचं लग्न केलं, सुपारी फोडली, डायरेक्ट लग्न केलं ना. आता मला सांगायला गेली भाग्यश्री. बाई, आता तुम्ही मग घरून आले काय? मग जा मग घरी तिच्या भेटायला. तुम्हाला आता- सांगितलं नाही काय? पुढं सांगितलं. आपण म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. हे लोक सांगत पण नाही गाय. तर त्या लग्नाची गडबड केली त्याने. हा लग्नाची आपल्याला द्यायला केळवण करायचं होतं. रोहिणी बहीण आहे तिची, सांगायला पाहिजे का नाही? सांग तुम्हाला. सांगायला पाहिजे पण नाही सांगितलं आपण काय करणार? तू हा? सांग. नाही सांगितलं त्याला काय? आपण काय मागणार होतो का? वा मागणार नाही तर जवायचं मान जवायला द्यास लागेल ना. बरं ते मानचं जाऊ दे. आता हे विषय लांब ठेवतो मी. परत मला कमेंट येईन रामदादा तू काही पण बोलतो काय पण बोलतो. तर जाऊ द्या आता ते विषय लांब ठेवतो मी. तर मी आज रोहिणीला केलेले ओळख काय केलं चायना. तर ती भरले बघ 22 ग्रॅम. 22 नाही, हा 21 ग्रॅम भरले. तर ते आई गेले मला 5,600 मध्ये. बयाच चांगली माणसं. आता यांचं म्हणणं काय होतं, इथे लग्नाला जे येईल का चायना हे मोडून दुसरे करायचं. मी म्हणतो एक वस्तू केलेली मोडायची कशाला? घरात पडून राहते. पडून कशी राहील? उद्या जामा. एक तर सोन्याच्या भाव चांदीचे भाव कुठे गेलेले माहिती आहे तुम्हाला. आणि माझ्या आईसाठी मी पोत करणार आहे. मी आताच बोललो आईला. आईकडं मनी आहे किती काय? 40 मनी आहे. ते 40 मध्ये अजून काही 50,000 टाकून आईला काहीतरी करतो मी. एक पॅन्डल कर म्हणा अजून 2 ग्रामची मनी. बरं तू म्हणशील तसं, होऊन जाईल. पण मी आताच नाही करणार. जेव्हा आली. मी या आता किती चालू आहे? 2026 चालू आहे. 2026 किंवा 27च्या 6 महिन्याच्या आधी, म्हणजे 1.5 वर्षात मी करून देणार आहे. आपलं आहे तेवढं तर. हो. ते मला म्हणले ते काय इकडे तू. इकडे. रोहिणी. आजकालच्या पोरीला माहिती नाही. तू आहे ना, सांगायचं काम नव्हतं का? जाऊ द्या नाही सांगितलं नाही सांगितलं काय होईल? काय होईल? जाऊ द्या. इकडे सगळे कपडे गिपडे आणले आम्ही. जाऊ द्या. तुला गडबड होती पण केली. जाऊ द्या काय कारण असं म्हणजे सत्यनारायण मानलं. खाली बस, खाली खाली पाय कर तुझे दोन्ही. हे बघा, ते म्हणजे ते जाऊ द्या. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलेच असं नाही, म्हणजे मला पण नका दाखवतो. करू. आईला करा. आणि आता हे जे काय म्हणते गेला
जोडवे. हा जुडवे बदलायची तिचे जोडवे चांगले. जोडवे जोडवे आताच नाही करायचे मला. आताच केले रे तिचे 5चे दिवशी आणली होती मी ती. संक्रांतीला. चांगले डिझाईनचे करायचे तिला संक्रांतीला. बारीक बारीक. हा आहे नाही संक्रांतीला करते करायचं मान असतो ना जरा. आणि आता काय करायचं तुला? नाही तुम्हाला म्हणले ना ते आपण बाजारात बसलो होतो, पोत वाटताना. व्यवस्थित बसतो आधी व्यवस्थित आई कशी बसेल. उभा आहे मी. हा बोल. पोत वाजता आपण म्हणले ना ते का तुम्ही गहू महिन्याची पोत करतो म्हणून. हा मी तुम्हाला म्हणले ना ते मला लाग करू आम्हाला गंटने आईला करा म्हणून. हा आहे ना म्हणली काय आईला काहीच नाही म्हणले म्हणली. आईला काही नाही आई लग्न कार्य तू एवढं तिला पाहते ना पाय त्या माघारी कशी विचार कर. नाही मी म्हणते ते ज्या माणसाची विचार त्याच माणसाला येईल ना. मग कशी म्हणली नाही मग त्या एवढं नाही का तुम्हाला जायचं तर जा पुण्याला. हो, मी चक्रा मारणार नाही आता घरी. हो, हो. मी एक वेळेस आलो तुमच्यात माझी काही तुम्हाला तकलीफ वाटत असेल पहिले वाटत असली असती तुम्हाला पहिले सांगायचं पाहिजे होतं. तुम्ही नसतं आलो. समजलं? आपल्या सासूच्या घरात काहीच नव्हतं लंब काहीच सगळ्याच्या घरात दिसत होतं माझ्या सासूच्या घरात दिसत होतं. अरे बाप रे बाप अरे बाप अरे बाप अरे बाप अरे बाप रे अरे 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 बाप अरे बाप एवढी पोरगी एवढी कस काय चॅप्टर होईल काय? सोन्यानं ओळखतात नाही तर सोन्यानं ओळखत नाही का? नाही का? असं नाही चांगलं दिसतं ते लग्न कार्य ते म्हणून म्हणते ते. मला या बाय दिखावा करून मला आवडत नाही. नाही तशी गोष्ट नाही हो पण तुला खरं सांगतो तशी गोष्ट नाही लग्न कार्य चांगलं वाटतं सोनं नाही त्यामुळे काही नाही. नाही जसे आहेत त्यावेळेस तसंच राहा कमी माणसं. वाटलं त्यावेळेस लय कमी वाटलं. मित्रांनो तुम्हाला आज रियालिटी सांगतो. माझ्याकडे पण अंगठी आहे माझ्याकडे पण साखळी आहे. कधी घातली का बघा माझे हात 2 अंगठी. आणि इकडं पण बघा इकडं पण बघा फक्त ओम आहे गाळ्यात. आणि या 2 बाळ्या या लहानपणीपासून आहे. चांदीच्या बाळ्या होत्या आधी देवाच्या कृपेने त्या बाळ्या पण सोन्याच्या झाल्या. आणि हे पण 1.5 ग्रामचं होतं तर हे पण 2 ग्रामचं केलं. आणि अजून तुमच्या आशीर्वादानं झालं तर काही होईल. तुमच्यामुळं मी आहे आज बाकी काही विषय नाही. आणि खूप दिवस झाले मी व्हिडिओमध्ये आलो नाही त्याबद्दल सॉरी. मी पुढे येतच नाही ना व्हिडिओच्या. खूप जण म्हणते रामदादा तू एवढे व्हिडिओ घेतो तू काही दिसतच नाही. रोहिणीचं तोंड दाखवतो आईचं तोंड दाखवतो. जाऊ द्या हो. एखादी गोष्ट असते एखादी गोष्ट काय आणायचं आहे आता काहीच काय करायला नाही एक लिस्ट बनवून तुझं नको मला एवढंच करा तुम्ही आईला गहू मनीष पोतून ते पेंडन करून करू मग. ते आईकडे मनी म्हणते आई नाही गहू मनीष पोतून ते करून द्या आई तेवढं. बाकी दुसरं काहीच नाही काय संपलं. आमच्या दोघीला हाय गंटन ते त्यांना नाहीये काही. असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का सांगा. बॅक कॅमेरानं मी असं धरून व्हिडिओ काढतोय. आणि जे पण आपले व्हिडिओ बघत असेल पिल्लू, असं नाही आणि करून दिल्या. मी तारीख सांगणार होतो काम त्याला लागण्याची. आणि मी तुमच्यासोबत प्रँक केला. आज आहे ना 1 एप्रिल आहे म्हणजे मी 30 तारखेलाच व्हिडिओ काढतो 31 तारखेला मार्चच्या. ते 1 तारखेला एप्रिल फुल करत असते त्यामुळे मी तुम्हाला असं बोललो. आधी असं काही वाईट उद्देश घेऊ नका. आणि भाऊ जे बोलला ते भाऊचं खरं आहे बरं का. ते आजी तोंड कोण पाडते काय मुलीचं नाव घेतलं की तोंड पाडते मुलीचं नाव. म्हाताऱ्या माणसाला आशा वाटते पाहिजे आपल्याला. म्हातारा माणूस. तसं नसतं आहे आपल्या हातात काही नसतं आई. तुम्हाला किती वेळेस हा शब्द बोलू मी. तांब्या उचल तांब्या किती येतो अरे आपल्यासाठी पाणी आणणं आपल्या बाईनं. बरोबर तोंडाला लावून दाखवायला. काय बाई काय पाणी आणलं. पाणी दे दे इकडे. मम्मीला आवाज दे बरं. पप्पा म्हण बरं पप्पा. दादा म्हण बरं दादा दादा. लगेच गाळ्यातच पळत ती डायरेक्ट पळत आली. आणि ते परत तिला वाटते आपल्या घरातले माणसं कायच कायच नाही तिच्यासाठी. हा. आणि परत आता मला ना भाग्यश्रीच्या लग्नासाठी एक ड्रेस घ्यायचा आहे. मग एक नाही रोहिणीला मला आणि स्वामिनीला सारखे ड्रेस घ्यायचे आहे. तुला कशी वाटते आयडिया. चांगली वाटते सारखे ड्रेस घ्यायची आयडिया कशी वाटते. मस्त.
असं असं वाटलं पाहिजे मोठा नवरदेव नवरदेव आहे आणि ते मोठी नवरी नवरी असं वाटलं पाहिजे. असं काहीतरी घ्यायचं आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच लवकरच. तर चला मी तुम्हाला सकाळी परत भेटतो. चला.